मान्य आमचे नेते सुनील बाबू केदार, आमच्या जिल्ह्याचे नेते जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मुळक साहेब, आमचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भाऊ भोयर, ज्याप्रमाणे यांनी या हुकुमशाही सरकारच्या विरोधात एका सर्वसामान्य उपसरपंचाला उमेदवारी देऊन आणि कशा प्रकारे एका सर्वसाधारण परिवारातून एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला पण दिल्लीला पाठवू शकतो, हा उदाहरण आमच्या सुनील बाबू केदार यांनी आज स्थापित करून दिलेला आहे। आणि ह्या हुकुमशाही सरकारच्या विरोधात सर्व रामटेकच्या जनतेने कौल दिलेला आहे, ते आपण मतपेटीमधून बघितलेलं आहे। या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवारच सुनील बाबू केदार होते, मी नाम मात्र फक्त त्यांच्या एक कार्यकर्ता म्हणून समोर होतो। बिलकुल आम्ही सुनील बाबू केदारांच्या नेतृत्वात काम करतो, किती अडथळे आणले, किती दबाव आणला तरी झुकणार नाही, ही आमच्या नेत्यांची ख्याती आहे आणि त्यालाच अनुसरून आम्ही काम करत असतो, म्हणून आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडत नाही।